नमस्कार मंडळी. आता श्रावण महिन्याला तर सुरुवात झालेलीच आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण हा नागपंचमी असतो आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास म्हणून एक उपवास केला जातो. तर तो उपवास रविवार 16 ऑगस्ट रोजी आलेला आहे. नागपंचमीचा भावाचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी लगेच श्रावणी सोमवार आलेला आहे. त्यामुळे अनेक जणांना असा प्रश्न पडलेला आहे की आपण नागपंचमीचा भावाचा उपवास नक्की कधी सोडायचा आणि श्रावणी सोमवार कधी सोडायचा, कारण दोन्ही व्रत एकामागे माग एक आलेली आहेत. दोन्ही उपवास एकामागे माग एक आहेत. त्यामुळे उपवास नक्की आपल्याला कसा करायचा, कधी सोडायचा आहे, या दिवशी काय खावे, काय खाऊ नये आणि उपवास काय खाऊन सोडावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा या उपवासाबद्दल बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नागपंचमीचा उपवास हा भावाचा उपवास म्हणून केला जातो. या दिवशी नागदेवतेला भाऊ म्हणून अनेक महिला, मुली हा उपवास करत असतात. आपल्या हिंदू धर्मात या उपवासाला खूप महत्त्व आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. तसेच यंदा 2026 मध्ये सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण आलेला आहे. तर आपल्याला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास हा नागचतुर्थीला करायचा असतो आणि पंचमीला सोडायचा असतो. म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला जातो. रविवारी 16 ऑगस्ट रोजी आणि 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी हा सण आलेला आहे. तर आपल्याला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास नागचतुर्थीला करायचा असतो आणि पंचमीला सोडायचा असतो. म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला जातो. रविवारी 16 ऑगस्ट रोजी आणि 17 ऑगस्ट रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो. त्यामुळे अनेक स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला भाऊ नाही, मग आम्ही उपवास केला तर चालेल का? पण असं अजिबात नाही. नागदेवतेलाच आपण भाऊ मानून हा उपवास नक्की करू शकता. हा उपवास शक्यतो महिला आणि मुली करत असतात. आता हा उपवास दिवसभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो. या उपवासाला तुम्ही फळे, दूध, फराळ पदार्थ देखील खाऊ शकता. काही ठिकाणी या दिवशी भगर म्हणजे वरईसुद्धा खाल्ली जात नाही. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. काही जण फक्त दूध आणि फळांवर सुद्धा उपवास करतात. असे म्हटले जाते की सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो. सत्येश्वरीला भाऊ होता, त्याचे नाव सत्येश्वर होते. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिने त्याला नागरूपात आपला भाऊ म्हणून मानून घेतले. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी नेहमी रक्षण करेल. त्यामुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. त्याचबरोबर भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाऊ, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपली रोजची कामे आटपून स्वच्छ स्नान करावे. त्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर एक नाग नरसोबाचा किंवा नागोबाचा कागद मिळतो बाजारामध्ये. त्यामध्ये 4 ते 5 चित्रे असतात. तर तो कागद आपल्याला चिटकवायचा आहे आपल्या घरामध्ये किंवा तुम्ही
ज्या ठिकाणी पूजा करत असता त्या ठिकाणी त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि याच दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. ज्या दिवशी आपण उपवास करतो ना त्याच दिवशी आपल्याला हा कागद घरामध्ये चिटकवायचा असतो. ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी पूजा केली नाही तरी चालेल, पण उपवास मात्र नक्की करावा. या दिवशी अनेक जण साबुदाण्याची खिचडी किंवा अनेक फराळाचे पदार्थ खातात, पण काही भागांमध्ये ना या भावाच्या उपवासाला थालीपीठ, भाजणीची थालीपीठं, फोडणीचा भात, पोहे, भरपूर कोथिंबीर आणि पिठले बटाट्याची परतून केलेली भाजी, दही, ओल्या मिरच्यांची चटणी, बोटव्यांची खीर असे पण पदार्थ खाल्ले जातात. किंवा काहीजण तिखट मीठ असलेले पदार्थ खात नाहीत, तर काहीजण फराळ करतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की उपवासाचे पदार्थ जर तुम्ही फराळ करणार असाल तर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस फराळ करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. पण यावर्षी काय झालेलं आहे, दुसऱ्या दिवशी लगेच श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा नाही. जर तुम्ही श्रावणी सोमवार देखील करत असाल तर आपल्याला उपवास सोडायचा नाही. त्या दिवशी सुद्धा तुम्ही फराळाचे पदार्थ खायचे आहेत. म्हणजे काहीजण श्रावणी सोमवाराला तिखट मीठ खात नाही किंवा काहीजण फक्त एक वेळेस फराळ करतात किंवा काहीजण फक्त एक वेळेस जेवण करतात. जर तुम्ही दुपारी उपवास सोडला म्हणजे दुपारी पूर्ण सात्विक आहार घेतला तर संध्याकाळी मात्र तुम्हाला फराळाचे पदार्थ खायचे आहेत. जर तुम्ही श्रावणी सोमवार संध्याकाळी सोडत असाल तर दुपारी तुम्हाला फराळाचे पदार्थ खायचे आहेत. श्रावणी सोमवार सोडताना पूर्ण सात्विकच आहार घ्यायचा आहे. वरण भात, भाजी-पोळी, त्यामध्ये शक्यतो शेपूची भाजी असावी, मुळ्याचा समावेश असावा, असं आपल्याकडे पद्धत आहे. किंवा तुम्ही तिखट मीठ खात नसाल तर तुम्ही भुईमुगाच्या शेंगा, उकडलेली रताळे आणि असेच गोड पदार्थ खाऊ शकता. त्यामुळे तुम्ही भावाचा उपवास आणि श्रावणी सोमवार जर करत असाल तर आपल्याला भावाचा उपवास सोडता येणार नाही. दोन्ही वेळेस फराळ करून आपल्याला दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे. नागपंचमीच्या दिवशी पुरणाची दिंड, कानवले, पातोल्या असे पदार्थ केले जातात. कारण या दिवशी चुलीवर, गॅसवर तवा ठेवत नाहीत, कढई ठेवत नाहीत, काहीही कापत नाहीत, चिरत नाहीत, असे काही नियम आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेले आहेत. त्यामुळे असे काही पदार्थ बनवले जातात वापरलेले. तर तुम्हाला जर हे पदार्थ खायचे असतील तर तुम्ही श्रावणी सोमवारी उपवास सोडू शकता. त्यामध्ये हे सर्व पदार्थ खाऊ शकता आणि संध्याकाळी फराळ करू शकता. कारण श्रावणी सोमवारी फक्त एकच वेळ आहार घेतला जातो. त्याचबरोबर तुम्ही जर भावाचा उपवासाला मी सांगितलं की थालीपीठ, फोडणीचा भात, पोहे असे काही पदार्थ खाणार असाल तर मग उपवास सोडण्याचा काही विषयच नाही. तुम्ही जर दोन्ही वेळेस असे पदार्थ खाऊ शकता, सकाळ आणि संध्याकाळ, आणि दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार आहे तर तुम्ही त्या दिवशी मात्र उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत. उपवास सोडताना कांदा, लसूण यांचा वापर करणं टाळा. कारण कांदा, लसूण थोडं तामसिक मानलं जातं. अनेक जण संपूर्ण श्रावण महिनाभर पाळतात किंवा काहीजण फक्त श्रावण सोमवारी किंवा अशा उपवासाच्या दिवशी सुद्धा आपण पाळलं तरी चालेल. श्रावणी सोमवार सोडताना कांदा, लसूण बनवलेले पदार्थ शक्यतो खाऊच नका. या दिवशी अनेक स्त्रिया नवीन साडी किंवा दागिने घालतात. यासाठी सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे सत्तेश्वरीच्या भावासाठी शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच वेगवेगळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन साडी आणि अलंकार परिधान करतात.
त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्त्र परिधान केल्याने आनंद, चैतन्य यांची लहरी आकर्षित होतात. या दिवशी स्त्रिया नागोबाची पूजा करतात, कारण स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते. नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराचे चरणी पोहोचते. त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी. त्याला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य दे, अशी सुद्धा यामागे एक कथा आहे. नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे, त्याचबरोबर शेतातील कोणतीही कामे करणे, नांगरणे या दिवशी अशी कामे करणं शक्यतो वर्ज्य करावी. कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाला हानी होऊ नये, हाच यामागचा उद्देश आहे. त्यामुळे या दिवशी शक्य तेवढे नियम अवश्य पाळा. नागपंचमीच्या दिवशी जर आपण नागदेवतेची पूजा करतो, पण ज्या दिवशी आपला उपवास असतो, भावाचा उपवास असतो, त्या दिवशी आपण असा कागद आपल्या देवघरामध्ये चिटकवून नागनरसोबा, तर याची देखील पूजा करायची आहे. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही वारुळाची पूजा करू शकता किंवा काही जण त्या कागदाची म्हणजे नागनरसोबाच्या कागदाची पूजा करतात. काही जण मातीपासून नागोबाची मूर्ती करतात आणि त्यांचे व्रत करतात, त्यांचे पूजन करतात. काही जण तांदूळाने असलेले रांगोळी, नागोबाचे चित्र काढून आणि त्यांची पूजा करतात. आपल्याला जसं शक्य असेल त्या प्रकारे आपण पूजा करायची आहे आणि उपवास मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.